अजब रमा राघवची जोडी. तिथे सरळ जा, तिथे उजवीकडे नाही खोली आहे, तिकडे तुम्ही कपडे बदला आणि मंदिरात या. आता पुढचा कार्यक्रम सुरू होईल ना. या. अरे पण हा ड्रेस बघ ना, किती ओल्ड फॅशन आहे. मला नाही घालायचा असला ड्रेस. मी असा ड्रेस घालते का कधी? अगं पण ओले कपडे चेंज करावे लागतील ना. जा तू लवकर जा. फाईन, चल माझ्यासोबत इथपर्यंत. चल. राघवरावांनी तर मला गिफ्ट दिलं. आता माझं काय होणार मामा? अगं नाही नाही, गिफ्ट नसेल, ते गिफ्ट नसेल. अहो सरळ सरळ ड्रेस दिसत होता तो. त्यांनी गिफ्टच दिलं तिला. राघवरावांनी आजपर्यंत मला साधा रुमाल पण दिला नाही हो कधी, आणि तर मला गिफ्ट दिलं. आता तर मला खात्रीच पटले की त्या दोघांचं अफेअरच आहे. अश्विनी, तू आधी रडायचं थांब बघू, रडायचं थांब. आता ना खरं काय आहे ते प्रत्यक्ष घोड्याच्या तोंडूनच वधावून घेऊया. घोडा? हा. बाबा, इथे घोडा कुठून आला? अरे रे माझं भोळ पिल्लू ते. अगं इंग्रजीमध्ये म्हण नाहीये का, फ्रॉम द हॉर्सेस माउथ. म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसालाच विचारायचं, म्हणजे परांजप्यांच्या या मुलीला. अय्या बाबा, मग घोड्याला नाही घोडीला विचारूया का असं म्हणा की. चला चला, घोडी तर घोडी. पण आता मी तुला विचारणारच. चल तो चल. तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो. आत्मशक्तिवर्धनाय दुष्टबुद्धिमर्दनाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय नित्यजपा मन्त्रः. हा तर श्रुतीच्या वाढदिवसाचा ड्रेस आहे. हा या मुलीने कसा घातला? हिला कोणी दिला? राघवने तर नाही ना दिला? अरे देवा. आत्मशक्तिवर्धनाय दुष्टबुद्धिमर्दनाय नित्यजपा मन्त्रः नित्यजपा मन्त्रः नित्यजपा मन्त्रः. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः वहिनी, रमानी माझा ड्रेस घातलाय. अगं
तो नक्की तुझाच ड्रेस आहे का वेगळा असेल? माझाच ड्रेस आहे, आजीच्या साडीचा. तू लावलेले गोंडे बघ ना. अगं पण तुझा ड्रेस रमाकडे कसा जाईल? मला नाही माहिती, गेला हे दिसतंय. बरं चल बघूया. माझा काहीतरी गैरसमज होतोय का? हा अगदी तसाच दिसणारा वेगळा ड्रेस असेल का? नाही नाही, हा तोच ड्रेस आहे आणि पूजाने लावलेले गोंडे सुद्धा आहेत. राघव, अरे ही रमा परांजपे हिने अभिषेकाच्या वेळी साडी नेसली होती ना? हो. अरे मग आता ही ड्रेस कशी घालून आली आणि हा ड्रेस हिला कुठून मिळाला? अगं झालं काय, ते तो वर पूर्ण करत होत्या ना तेव्हा त्या कुंडात पडल्या आणि भिजल्या, त्यामुळे मग. काय करताय हा? मुली गातायत तिथे आणि तुम्ही गप्पा काय मारताय? हे असा कलाकारांचा अपमान नाही करायचा. गप्पा बसा. बोलू होते. हाय गुलाबजाम. तू इथे काय करतोस? सॉरी 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 सॉरी. तू इथे काय करतोय? अगं तू आलीस त्याच रिझन साठी, महाशिवरात्र. हो. ऍक्च्युली माझ्या मॉमने मला इथे यायला फोर्स केलं. आय नो, माझ्या पण मॉमने मला फोर्स केलं. आणि मॉम्स आय टेल यू की कधी कधी बोर करतात ना. तुला माहितीये? बट आय एम एन्जॉयिंग दिस. Whatever. पण मला इथे खूप बोर होतं. मला ना असं घरी जायची इच्छा होते. हा ड्रेस पण इतका अनकम्फर्टेबल आहे टेल यू. आपण कार्यक्रम झाल्यानंतर बोलूया का? ओके. श्रुती, इतका सुंदर ड्रेस तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी तयार केलेला, उष्टा केला तुम्ही. आपण विचारूया ना नंतर. पण तो नक्की तुझाच ड्रेस आहे का? कारण आपण तुझा ड्रेस नारायणाला दिला होता सांभाळायला आणि तो रमाला का देईल? मग चोरला असेल तिने, पण तो माझाच ड्रेस आहे. बरं तू आता गाण्याकडे लक्ष दे. ती मुलगी गेली कुठे? कुठे निघालास? ते स्टेज इथून नीट दिसत नाहीये. ते ऍक्च्युली स्टेज मला इथून दिसत नाहीये. मी तिकडे जाऊन बसतो. अरे ओके, आय विल सी यू. ओके, बाय. एक्सक्यूज मी. असा काय हा आज असा स्ट्रेंज का बिहेव करतोय? बाबा ती एकटी आहे. हो हो हो. बोला ना. मी बोलू? हा बोला ना प्लीज प्लीज. चला ना. चल, बोल. एक्सक्यूज मी. सॉरी, डू आय नो यू? नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही गिरीश परांजपेंची मुलगी ना? राईट. हा. बट हे सगळ्यांनाच माहित आहे. माझं तुमच्याकडे एक काम होतं. तिथे तो उभा आहे, तो राघव पुरोहित आहे ना, त्याला ओळखता का हो? हॅलो, कोण आहात तुम्ही?
आणि हे असं का विचारताय? नाही नाही, सांगतो काय आहे ना, आमच्या नात्यातल्या एका मुलीला ना राघवचं स्थळ सांगून आलेलं आहे. तर मग ते जरा चौकशी करतोय की बुवा मुलगा कसा आहे काय असं. स्थळ ॲज इन लग्नासाठी मुलगी, राईट? हा ओ गॉड, हा? प्लीज हा? त्या मुलीचं या मुलाशी लग्न लावण्यापेक्षा ना तुम्ही त्याला पॉइझन देऊन टाका. येस, कारण ह्याच्याशी लग्न करणं म्हणजे ना मरण्यापेक्षा वर्स आहे. का 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 हो का अहो कारण हा एक नंबरचा इरिटेटिंग हा? आहे. इरिटेटिंग काय? अहो याला ना ब्रेनच नाहीये, नो ब्रेन ॲट ऑल. अहो हा फक्त लेक्चर देऊ शकतो. हा स्वतःला खूप स्मार्ट समजतो, पण हा ओव्हर स्मार्ट आहे. टफर आहे हा मुलगा, टफर. हा? झिरो आहे, झिरो. अहो पण मी मगाचपासून बघतोय की तुम्ही दोघं एकत्रच फिरता आहात. म्हणजे त्या झाडाखाली तर त्यानं तुम्हाला जवळही घेतलं होतं. नाही म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्हा दोघांमध्ये काही असं गुटुरगु वगैरे चाललंय ना? व्हॉट? आर यू क्रेझी? हिम्मत कशी झाली तुमची असं विचारायची? तुला वयाचा मान तरी ठेवता येतो की नाही ग? वडीलधाऱ्या माणसांवर खेकसतेस काय? हे ओरडतेस काय? अरे मला त्यांच्यावर ओरडायचं नव्हतं, पण ते असं प्रश्न का विचारतायत? मी आणि तो इडियट राघव आमचं अफेअर? सिरियसली? त्याचं नाव जरी ऐकलं ना तरी माझं डोकं फिरतं. इडियट आहे तो मुलगा. आय जस्ट हेट हिम. अच्छा, म्हणजे तू आणि राघव, म्हणजे राघव आणि तू लग्न करणार नाहीये ना? लग्न आणि त्या इडियटशी मी? आर यू क्रेझी? Have you lost it or what? मी त्या माणसाशी का लग्न करेन? अख्ख्या जगात तो एकटा माणूस उरला असेल ना तरी पण मी त्याच्याशी लग्न करणार नाहीये. ओके? वेडीस का तू? कोण आहात तुम्ही आणि हे असले प्रश्न मला का विचारताय? आम्ही कोणीच नाही. कोणीच नाही, राईट? नाही. मग हे असले प्रश्न मला विचारायचे नाही, कळलं? डिस्गस्टिंग पीपल. बाबा, तुम्ही बरोबर बोलला होता आता. ती रमा आहे ना, ती रमा की नाही राघवरावांचा तिरस्कार करते. म्हणून बाळा बापाचं नेहमी ऐकायचं असतं, कळलं? अगं या मुलीशी राघव कधीही लग्न करणं शक्यच नाही. त्यामुळे तू आता राघवचे स्वप्न बघायला मोकळी. काय हो बाबा? चल गाणं आहे. बस आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय नित्यजपा मन्त्रः ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. नि सारे सारे मरे म प म प नि प नि सा नि सारे सारे म रे सा नि प म रे ग म प म प ध प ध नि ध नि सा नि सारे सारे ग रे सा नि ध प म ग. छान झालं गाणं. थँक्यू.
दादा, रमा परांजपेने जो ड्रेस घातलाय तो माझाच आहे ना? श्रुती अगं आता तुमच्या समोर गजानन गुरुजी यांचे सुपुत्र राघव पुरोहित हरिकथा निरूपण करतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभि, कुठे होतास तू? बरं ठीक आहे, चल ना, मला खूप बोर होता. आय फील हे सगळं ना रात्रभर चालणार आहे. आपण घरी जाऊया, चल. अगं पण हे असं मध्येच सोडून जायचंय का? अरे मग त्यात काय झालं? आधीच मी ते पाणी भरून भरून ना खूप दमले आहे यार. माझे हातपाय खूप दुखतायत, पाठ दुखते, मला झोप येते. आणि त्यात तो इडियट तो स्टेजवर आलाय यार. तो उभारून काहीतरी पकवतोय. मला नाही टॉलरेट होते. चल ना, जाऊया घरी. अगं पण लावण्य आंटीने तुला इथे यायला सांगितलंय ना, आणि तू मध्येच असं सोडून जाशील तर तिला वाईट वाटेल. ती हर्ट होईल ना. येस, युअर राईट. मला किती त्रास झाला तरी पण मला इथे थांबायला हवं. आय कांट हर्ट मॉम. आणि अशा रीतीने मार्कंडेयाने मृत्यूवरती विजय प्राप्त केला. आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त शिवनाम हे एकच सत्य आहे. अहो मूल जेव्हा कासावीस होऊन आपल्या आईला साथ घालतं तेव्हा आई काय करते? आई आपल्या हृदयाशी त्या मुलाला कवटाळते. अहो परमेश्वराचं हे असंच आहे. आपण मनापासून परमेश्वराला साथ घातली तर परमेश्वर आपल्या हाकेला ओ देणारच. ओम नमः शिवाय हा एकच परम मंत्र आहे जो साक्षात यमराजांना सुद्धा हार मानायला लावू शकतो. बोला हर हर महादेव. महादेव. बाबा, राघवराव किती सुंदर कीर्तन करतात ना. जावई कोणाचा आहे? आय हो बाबा. बाबा, मी पाणी प्यायला जाते. हो. राघव कीर्तन करायला लागला ना तर ऐकतच राहावंसं वाटतं. या मंदिराची शान आहे तो. राघव सारखा दुसरा कोणीच नाही. राघव कसा वागतो ते कोणालाच दिसत नाही. आज त्याने माझ्या बॉम्बडॅटचा इन्सल्ट केला, तेव्हा त्यांच्या फेसवर पाय ठेवून जाणारे लोक आता राघवचं कौतुक करतायत. दिस इज अनबेरेबल यार. हा का कॉन्स्टंटली माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करतोय? ताई थांब. अगं तू इतकी रेस्टलेस का होतेस ग? मी काय करू अभि, माझं ना डोकं फिरले. आय फील लाईक असे हा दगड घ्यावं आणि तिथे जोरात. अरे ताई थांब. अगं इकडे काय तोडफोड नको करू. हे काय आपलं घर आहे का? कळतं मला तेवढं. नाही करणार आहे मी. मूर्ख नाहीये मी. आय फील लाईक मला ना माझं फ्रस्ट्रेशन काढायचंय कुठेतरी.
असं वाटतंय हा दगड कुठेतरी लांब फेकून द्यावा आणि त्याच्यासोबत माझं फ्रस्ट्रेशन पण जावं. अगं ताई, अगं ताई, तू बघ, तू दगड चुकून मधमाशाच्या पोळ्याला लागलाय. ओ गॉड, हनीकॉम्ब, अभिरान. ए मूर्ख बाई, अक्कल चुने. बाबा, बाबा. आणि म्हणूनच परमेश्वर ही आपली माता आणि शिवनाम हीच आपली मोक्ष प्राप्ती. बरं हे शिवना अरे मधमाशा कुठून आले? अरे बाप रे.